नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनांचे लाभार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. काही शेतकऱ्यांना या अगोदर पैसे येत होते, आता येत नाहीत. काही शेतकऱ्यांना काही महिने आले मात्र आता येणंच बंद झालंय. काही शेतकऱ्यांनी नवीन फॉर्म भरलाय परंतु तो अप्रूव्ह होत नाही. काहींचा आधारचा आणि बँकेचा पासबुक अकाउंट एकमेकांना लिंकचा प्रॉब्लेम आहे. काहींचा बँक सेडिंगचा प्रॉब्लेम आहे. काहींचा लँड सेडिंगचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत. परंतु मित्रांनो, या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती कोणताही अधिकारी उत्तर देत नाही. ज्यावेळेस आपण एखाद्या तहसीलदार कार्यालय किंवा कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जर गेलो, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेविषयी जर आपण विचारणा केली तर ते सरस सांगतात तुम्ही सायबरमध्ये जा, तिथे अपडेट करा, किंवा पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर ते सांगतात तहसील ऑफिसला जा, तहसील ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते सांगतात पंचायत समितीला जा. म्हणजे अनेक शेतकऱ्यांना या सर्व गोष्टींचा त्रास होतोय. शेतकऱ्यांना डायरेक्ट कम्युनिकेशन करता येत नाही. यावरती एक उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने यावेळेस पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये कोणताही प्रश्न असेल तर ते डायरेक्ट तहसीलदारांशी संपर्क साधू शकतात. त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा ईमेल ID, त्यांचा संपर्काचे सर्व डिटेल्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. अधिकारी लोक टाळाटाळ करतात, परंतु जे तहसीलदार असतात, वरच्या श्रेणीमध्ये जे अधिकारी असतात, ते टाळाटाळ करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही सुविधा अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची आहे. परंतु मित्रांनो, हे मोबाईल नंबर आपल्याला कुठे मिळतील, ते ईमेल ID कुठे मिळतील, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर कुठे मिळेल, किंवा मित्रांनो तहसीलदार कार्यालयामध्ये एखादा पीएम किसान व नमो शेतकरी योजनेसाठी एक वेगळा सेपरेट व्यक्ती नेमला जाणार आहे, त्याचं नाव काय, त्याचा मोबाईल नंबर काय, त्याचा ईमेल ID काय, त्याचे सर्व डिटेल्स आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. तो नोडल ऑफिसर म्हणून काम करणार आहेत. म्हणजे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेसंदर्भात कोणतीही अडचण असेल तर त्या लोकांशी थेट संपर्क साधू शकता. तहसीलदार कार्यालय असो किंवा पंचायत समिती असो, या ठिकाणी सेपरेट कॉर्नर किंवा सेपरेट टेबल लावून बसण्यासाठी त्यांना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. त्यामुळे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना यांच्याविषयी ज्या अडचणी असतात त्या सहज सॉल्व्ह होणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना यांच्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने किंवा भारत सरकारने जी लोक नेमणूक केलेली आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर किंवा त्यांचा संपर्क क्रमांक किंवा त्यांचा ईमेल ID ते कुठे असणार आहेत याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर उजव्या साईडला एक ऑप्शन दिलाय तुम्हाला, सर्च युअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट्स, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, सर्च स्टेट नोडल ऑफिसर आणि सर्च डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर. आपण जर समजा स्टेटवरती जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला राज्य निवडायला येईल. या ठिकाणी आपण महाराष्ट्र निवडू आणि सर्च बटनावरती क्लिक करू. सर्च बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं फक्त महाराष्ट्राचं जे स्टेट नोडल ऑफिसर आहेत त्याचं नाव दिलंय. बाकीचं डिटेल्स तुम्हाला दिसत नाहीत किंवा डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही. परंतु मित्रांनो, सर्च डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसरवरती क्लिक जर केलं तर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला स्टेट निवडायला येतो. या ठिकाणी मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे डिस्ट्रिक्ट आहे हा डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. मी या ठिकाणी कोणताही एक स्टेट, या ठिकाणी ठाणे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतो आणि सर्च बटनावरती क्लिक करतो. सर्च बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्व जे नोडल ऑफिसर आहेत, म्हणजे पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना हे याविषयी संपूर्ण कामकाज ही लोक बघणार आहेत. यांचा मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी दिला आहे, त्यांचा ईमेल ID सुद्धा या ठिकाणी दिला आहे, त्यांचं नावसुद्धा या ठिकाणी दिलं आहे आणि त्यांचं पद काय आहे, सध्या स्थितीला ते कोणत्या पदावरती रजू आहेत किंवा काम करतायत ते सुद्धा डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही डायरेक्ट तुमच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा तुमच्या पंचायत समितीमध्ये जी लोक आहेत या लोकांच्या विषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि त्यांना डायरेक्ट कॉल करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही ईमेलच्या माध्यमातून सुद्धा संपर्क साधू शकता. किंवा तुम्हाला तहसील कार्यालय किंवा पंचायत समिती या ठिकाणी गेल्यानंतर नेमकं कोणत्या व्यक्तीला भेटायचं आहे याविषयी सुद्धा संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला आता पीएम किसान योजना नमो शेतकरी योजनेविषयी जी अधिकाऱ्यांकडून किंवा जे लिपिक लोक असतात, इतर जी लोक कर्मचारी असतात त्यांच्याकडून जी हेडसाल होते किंवा टाळाटाळ होते ते आता होणार नाही. कारण मित्रांनो, डायरेक्ट तुम्हाला पीएम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे काम करण्याच्या संदर्भात अधिकृत माणूस तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट यांच्याशी संपर्क साधून तुमची अडचण सॉल्व्ह करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो, पीएम किसान योजना नमो शेतकरी योजनेविषयी
तुमच्या मनामध्ये असलेल्या अडचणींसाठी हा चांगली सुविधा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे। सदर व्हिडिओ सदर माहिती अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।